पहिली सभा सोलापूरच होते. हो, पहिली सभा सोलापूरचंच होते. पुण्यापासून हॉस्पिटलपासून जवळ आहे ते. सोलापूर आणि पुणे या दोनमध्ये फार साम्य आहे. म्हणजे जास्ती मंत्रिपदही घेतलेले आहेत आणि दोन्ही जिल्ह्यांमध्ये दुसरं साम्य म्हणजे पाणी असूनही तहानलेले आहेत अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हा एरिया जो आहे पश्चिम महाराष्ट्राचा जो आहे याचं ब्रिटिशाच्या काळी जे नियोजन झालं ते झालं. यशवंतराव चव्हाण यांच्या कालावधीमध्ये जे नियोजन जे झालं ते झालं. त्याच्यानंतर असं नियोजनच झालं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की मागच्या लोकसभेमध्ये सोलापूरमधला मी असा एक उमेदवार होतो. लोकांना त्यावेळेसही मी असताना सांगितलं की सोलापूर शहराला 9 दिवसासाठी पाण्याची वाट बघण्याची गरज नाही. प्रत्येक दिवशी पाणी देता येईल अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु 5 वर्ष ओलांडली, नवीन खासदार आले, तरी येण्या माझ्या मागण्याप्रमाणे पुन्हा असणारा सोलापूरला 7 दिवसासाठी पाण्याची वाट पाहावी लागते अशी असणारी परिस्थिती आहे. एकतर दोष हा मी असं म्हणेन की निवडून दिलेल्या प्रतिनिधीमध्ये आहे किंवा दुसरा दोष इथल्या असणाऱ्या मतदारांमध्ये आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे की मतदारालाच आपल्या सोयी सवलती नको आहेत. जे आहे घाणीचं शहर आणि विभाग जशाच्या तसा पाहिजे का अशीच असणारी परिस्थिती आहे. 450 कोटी रुपये आजही महानगरपालिकेचा असणारा नुसता हाऊस टॅक्स ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने असणारा गोळा केला जातो. पण पाण्याचा प्रश्न नाही. 250 बसेस घेण्यात आल्या होत्या, त्या पूर्णपणे सडक पडल्यात अशी असणारी परिस्थिती आहे. एकंदरीत या शहराचं असणारं दुर्लक्षित आहे हे आम्हाला त्या ठिकाणी दिसतं आहे. तेव्हा पुन्हा मी असणारा सोलापूरच्या नागरिकांना असणारं आवाहन करणार आहे की आपण वंचित बहुजन आघाडीचं गॅस सिलेंडर हे स्वीकारावं आणि या जिल्ह्यातला बदलाला असणारं सुरुवात होईल एवढं आश्वासन मी आपल्याला या ठिकाणी असणारं देतो. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो आपण बघत असाल की सोलापूर त्याच्याशी संबंधित आहे म्हणून मी असं त्या ठिकाणी मांडतो आहे. लातूर, उस्मानाबाद हाही त्याच्याशी संबंधित आहे म्हणून असं या ठिकाणी मानतो आहे. आलमाटी हे आपण 110 फुटावरती भरू देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. ते 80-90 पर्यंतच ठेवा म्हणून असणारा कर्नाटक सरकारला आपली असणारी विनंती असते. हे बरोबर आहे की 110 फूट असणारं आलमाटी धरण जर भरलं तर सांगली शहर जे आहे हे पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल अशी असणारी परिस्थिती आहे. कारण का त्याचं बॅकवॉटर कोणी त्यावेळेस कॅल्क्युलेट करत असताना मी असं व्यवस्थित कॅल्क्युलेट केलं असं मी त्या ठिकाणी मानणार नाही. पण सांगली शहर हे असणारं पाण्यामध्ये जातं. आणि आपण असं बघत असाल की जो फुगवटा आहे पूर्णपणे तो दूधगंगा वैनगंगा ह्यालाही त्या ठिकाणी येतो अशी असणारी परिस्थिती आहे. याचाच अर्थ हे सगळं जे खोरं आहे हे गोदावरीचं खोरं म्हणून असणारं ओळखलं जातं. आता हे गोदावरीचं खोऱ्यामध्ये
सोर्स जो आहे तो सगळा ईस्ट वेस्ट आपण असं जर म्हटलं तर वेस्टकडून पाणी ईस्टकडे जाते अशी असणारी परिस्थिती आहे. आणि ईस्ट पाणी घ्यायचं थांबलं तर पूर्णपणे वेस्ट हे पाण्याखाली होऊन जातं अशी असणारी परिस्थिती आहे. याचाच अर्थ सोलापूरमधला, सांगलीमधला आणि त्याच्याचबरोबर असणारा उस्मानाबादकडचा हा जो दुष्काळी भाग जो आहे याकडे पाणी वळवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणाची सोय आहे आणि त्याचं नियोजन करण्याची गरज आहे. गेले मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी असणारं हे सर्व मांडलं होतं, पण त्याकडे असणारं पुन्हा दुर्लक्षित करण्यात आलेलं आहे. म्हणून मलाच असणारं शंका यायला लागलेली आहे की इथल्या मतदाराला दुष्काळामध्ये आणि बिना पाण्यापासून राहायचं आहे का, हा एक सारखा प्रश्न हा माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी येतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून पुन्हा असणारं मतदारांना मी आवाहन करणार आहे की एका खोऱ्यातलं पाणी दुसऱ्या खोऱ्यामध्ये घेऊन जाण्याची आता असणारं टेक्नॉलॉजी पूर्णपणे उपलब्ध असताना आणि पावसाच्या फुगवट्यामुळे पावसाचं नुकसान हे खालच्या बाजूलासुद्धा होतं आहे, म्हणजे ईस्टर्न बाजूलासुद्धा होतं आहे. आणि पाणी न स्वीकारल्यामुळे वरचा भाग म्हणजे वेस्टर्न भागसुद्धा जो आहे त्याचंही असणारं त्या ठिकाणी नुकसान होतं आहे. याचं कुठेतरी नियोजनाचा अभाव आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आणि वंचित बहुजन आघाडी या प्रश्नाशी संबंधित असल्यामुळे अत्यंत चांगल्या रीतीने असणारं येणाऱ्या 5 वर्षामध्ये सोडू शकते. आणि म्हणून एका बाजूला दुष्काळ म्हणजे कोरडा दुष्काळ आणि दुसऱ्या बाजूला ओला दुष्काळ अशाला असणारं जे तोंड द्यावं लागतं त्याला मला वाटतं असणारा सुटका हे वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी देऊ शकते असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातला पाण्याचा प्रश्न जर आपण सोडवला तर मी असणारा मानतो आहे की लाडकी बहीणसारखी योजना आखण्याची गरज पडणार नाही. कारण का पाणी आल्यानंतर जी काही शेतीला नवीन उपजाव येईल त्यातून शेतकऱ्यालाच स्वतःच्या हातामध्ये म्हणजे कुटुंबालाच स्वतःच्या हातामध्ये निधी यायचा भाग होईल असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. विधानसभेची ही जी निवडणूक आहे हे मी असणारा मानतो आहे की कायदा आणि सुव्यवस्था एका बाजूला, तुम्ही विकास कसा करणार हा दुसऱ्या बाजूला, आणि तिसऱ्या बाजूला आत्ताची जी वाढती लोकसंख्या आहे या देशाची म्हणजे महाराष्ट्राची मुळात आपण धरलं तर या महाराष्ट्राच्या यंगर जनरेशन जी आहे ते यंगर जनरेशनला आपण कशा रीतीने ज्याला आपल्याला म्हणता येईल की एम्प्लॉयमेंट करता येईल हा त्याच्यातला भाग आहे. आमच्या मॅनिफेस्टोमध्ये मी असा मांडला फक्त त्याच्यातले एकच गोष्ट तिथे मांडणार आहे, नंतर शेतीवरती येतो. आणि ती म्हणजे मराठी माणसाला जगभरामध्ये मान्यता आहे आणि त्याच्या एकंदरीत सांस्कृतिक आयुष्याला एक स्वीकारण्याचा भाग आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आपण ज्यावेळेस नोकऱ्या आता पाहत आहोत त्या गल्फ कंट्रीजमधल्या पाहतोय अशी असणारी परिस्थिती आहे. गल्फ कंट्रीजमधला लोंढा हा जसाच राहील त्याच्यामध्ये बदल होणार नाही हा भाग आहे. पण जसं गल्फ कंट्रीजमध्ये एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल आहे तशाच रीतीने असणारं एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल ही असणारी युरोपियन कंट्रीजमध्ये निर्माण झालेली आहे. आणि ती म्हणजे तिथे वर्किंग
वयाचं पॉप्युलेशन जे आहे, वर्किंग वयाचं जे पॉप्युलेशन आहे ते पॉप्युलेशन कमी झालेलं आहे आणि ते कमी झालं असल्यामुळे तिथे आज सर्व्हिस सेक्टर हा पूर्णपणे मोकळा बसलेला आहे. आत्तापर्यंत असणारा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल किंवा महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री असतील, सभेमधून मांडतात आहेत याच्याबद्दल दुमत नाहीत, पण फेल झालेले आहेत. त्याचं कारण असं आहे की तिथे एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ते म्हणजे या सगळ्या युरोपियन कंट्रीजनी अख्ख्या जगावरती मागच्या 100 वर्षापूर्वी राज्य केलेलं आहे. त्याच्यामुळे राज्य करताना आपली भावना काय असते हीची त्यांना जाणीव आहे आणि म्हणून त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांची एक परिस्थिती आहे की बाबा आम्ही असणारा बाहेरचा सर्व्हिस सेक्टरमधला लेबर आणला आणि आमची असणारी लोकसंख्या अशीच कमी होत गेली तर येणाऱ्या कालावधीमध्ये ज्याला इंग्रजीमध्ये इमिग्रंट्स म्हणतात, याचं राज्य होईल आणि आम्ही त्यांचे गुलाम होऊ अशी असणारी एक भीती आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. त्या प्रश्नावरती युनायटेड नेशन्सच्या संघटनांमध्ये काम केले असल्यामुळे मला त्याची जाणीव आहे, बारकावे आहेत. एकच उदाहरण देईन की जर्मनीसारखं राज्य याच्याबरोबर जर आपला असणारा करारनामा झाला आणि त्यांना आपण असणारा आश्वासित घेतलं की आम्ही पाठवणारा हा जो लेबर आहे हा 10 वर्षासाठीच आम्ही पाठवून 10 वर्षांनंतर त्याला असणारा परत घेऊ, तर मी असं म्हणेन की राजी खुशीने हसत त्यांना लागणारा सर्व्हिस सेक्टरमधला म्हणजे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, अमुक आहेत, वेगवेगळ्या सेक्टर्समधले जे आहेत आणि जे स्किल आपल्याकडे उपलब्ध आहे ते सहजपणे तिथे असणारा स्वीकारतील आणि एक अनएम्प्लॉयमेंटचा इश्यू जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी करता येईल. मी असं मानतो आहे की हा एक अनएक्सप्लोर्ड एरिया आहे की जो आम्ही असणारा लोकांसमोर त्या ठिकाणी मांडलेला आहे. मी सोलापूरपासून हे सुरुवात करतो याचं कारण की सोलापूर हे एक टेक्स्टाईल हब आहे अशी असणारी परिस्थिती आहे. जगातून भारताबरोबर असणारं कॉटनच्या संदर्भातलं व्यवहार करायचा असेल तर त्याचं पहिल्यांदा असणारं सोलापूर हे असणारं डोक्यात येतं. त्याच्यानंतर मग कोइंबतूर येतं. कोइंबतूरनंतर मग तो असणारा नॉयडामध्ये त्या ठिकाणी असणारा जातो, कारण का नॉयडामधलं ऑफिस आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तेव्हा जगाच्या नकाशावरती सोलापूर हे असणारं आलेलं आहे अशी परिस्थिती आहे. परंतु या सोलापूर शहरामध्ये टेक्स्टाईल कमिशनचं जे एक ऑफिस असलं पाहिजे आणि इम्पोर्ट एक्सपोर्टचं जे असणारं ऑफिस असलं पाहिजे. मी इथला असणारा टेक्स्टाईलमधला जो असणारा सोलापूरमधला व्यापारी जो आहे आणि विशेष करून तो सिंधी मारवाडी जो आहे त्याला असं आवाहन करणार आहे की यावेळेस BJPचं प्रेम जरा कमी कर. धंदा वाढवायचा असेल आणि व्यापार वाढवायचा असेल तर BJPवरचं असणारं प्रेम कमी करून त्यांनी असणारं वंचित बहुजन आघाडीला ह्यावेळेस जर मदत केली की माझं मागच्याच्या ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या वर्गाशी डिस्कस झालं होतं. परंतु ऐन इलेक्शनच्या तोंडावरती त्यांना मोदी हा प्राईम मिनिस्टर पाहिजे आणि प्रकाश आंबेडकर हे खासदार नको असं असतं जे झालं. लोकांचा परसेप्शन असं मी त्या ठिकाणी मानतो. आता मी त्यांना असं म्हणतो की मोदी हा काही इश्यू नाही आहे, व्यापार हा असणारा इश्यू आहे. सोलापूर शहरामधला असणारं एक वेगळेपण निर्माण करण्याचा भाग आहे आणि त्याच्यामुळे हा पूर्ण व्यापारी वर्ग जो आहे, टेक्स्टाईलमधला व्यापारी वर्ग जो आहे किंवा आता असणारं अनेक जणांना नवीन असेल पण तो बांबू हे जे आहे, बांबूतून आता असणारा सूत आणि सुतातून असणारं ज्याला बांबू
टॉवेल्स आणि इतर सगळे जे मटेरियल आहे सगळ्यात याच्यामध्ये जगामध्ये असणारं जे व्यवहार चालला आहे त्याच्यामध्ये सोलापूर शहर हे असणारं पुढाकार आहे, परंतु शासनाने त्याला अजिबात अजून असताना महत्त्व दिलं नाही. म्हणजे चायनानंतर दुसरं बांबूच्या सुतातून असणारं टॉवेल करण्याची कला ही कुठली असेल तर ही सोलापुरांकडे आहे, परंतु शासनाने त्याला अजिबात महत्त्व दिलं नाही, म्हणजे पुरस्कृत केलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी असं मानतो की हा पश्चिम महाराष्ट्र जो आहे तो चांगल्या रीतीने व्यवस्थितरित्याने डेव्हलप करता येईल हा आमचा मानस आहे, ज्याच्यातले अजेंड्यामधले काही भाग जो आहे तो मी आपल्याला या ठिकाणी असताना मांडलेला आहे. राहिला कायदा आणि सुव्यवस्थेचा भाग, आम्ही असताना पुन्हा शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांचा शोध घ्यावा, त्यांची भेट झालेली आहे. एका साधा गुन्हेगाराला सुद्धा पकडायचं असेल तर पोलीस मागे पुढे बघत नाही. आणि आम्ही हे करायला गेले म्हणजे अनाऊन्स केल्यानंतर तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये असताना पुन्हा ब्लास्ट सुरुवात झाला अशी असणारी परिस्थिती आहे. जे काही जगामधली परिस्थिती बदलते त्याचा असणारा परिणाम भारतावरती होण्याची असणारी शक्यता आहे. त्याच्यामुळे इझी हे जे संघटन होतं आपण जे मिडल ईस्टमध्ये पाहिलं असेल त्याला माणसं पुरवण्याचं कामकाज हे बाहेरच्या देशातून मोठ्या प्रमाणात झालं, पण भारतीय मुसलमान त्याच्यामध्ये सहभागी झाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आज आपल्याला पुन्हा दिसतंय की त्याच पद्धतीने इस्रायल, इराण किंवा मिडल ईस्ट हे पुन्हा फ्लेअर अप होण्याची शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसते. धर्म या नावाने लोकांना भुरळ घालू शकता अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यावेळेस मागच्या वेळेस भुरळ घालण्याचा प्रयत्न झाला नाही असं नाही तर झाला, परंतु इथल्या लोकांनी त्याला असताना साथ दिला नाही. ते इन्स्ट्रुमेंट्स कोण कोण आहेत हे शोधणं त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून आजही आम्ही असं म्हणतो की ज्यांचा इथल्या आरक्षणाशी संबंधित आहेत ते मला वाटतं आरक्षणासाठी या ठिकाणी मतदान करतील, पण ज्यांचा असणारा इतर यांच्याशी संबंधित आहे त्या सगळ्यांचा असणारा कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित राहणार आहे. आणि म्हणून हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जर आपल्याला येणाऱ्या 5 वर्षामध्ये अडचणीचा होकारू द्यायचा नसेल तर मागचे 2000 आणि 1900 हे साल पुन्हा आपल्याला असणारा महाराष्ट्रामध्ये येऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतंय. आपण आता विचारा. साहेब, तुम्ही असं म्हणाला की शरद पवार आणि दाऊद यांची भेट झाली होती आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये ब्लास्ट झाले, नक्की काय रेफरन्समध्ये आपण ते समोर आणू? आज माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला तेवढं कळत नसेल तर कशाला विचारताय? सॉरी म्हणायला आम्ही त्या दिवशी आम्ही असं त्या दिवशी म्हणालो की बाबा ह्या भेटीच्या नंतरचं जे आहे अख्खं 1919 साल म्हणजे 1990 ते 2000 पर्यंत 20 वर्ष या देशामध्ये असणारा ब्लास्ट होत गेलेले आहेत. 20 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी ब्लास्ट झाले. तुमच्या बाजूला हैदराबादला सुद्धा ब्लास्ट झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे असणारं त्या भेटीनंतरचे ब्लास्ट आहेत त्याचा काही संबंध आहे का हे बघितलं पाहिजे. आणि आताही आम्ही असणारं त्याचं तेच म्हणतो आहे की जी दिसणारी परिस्थिती आहे, मी राजकारण नुसतं असणारं लोकांच्या इश्यूवरती करत नाही, पण उद्याची निर्माण होणारी जी परिस्थिती आहे तेही आम्ही असणारं पाहतो आहे. आणि कायदा आणि सुव्यवस्था ही परिस्थिती जर बिघडवायची नसेल तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि दक्षताही त्या ठिकाणी घेतल्या पाहिजेत. पण बाळासाहेब, तुमच्या या आरोपानंतर प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या तुमचे आणि फडणवीसचे संबंध आहेत आणि त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही आरोप करता. माझे संबंध सगळ्यांशी आहेत. म्हणजे दुर्दैव असं मी म्हणेन की NCPने जयंत पाटील
मागच्या लोकसभेमध्ये माझ्याकडे 3 दिवस येऊन बसले होते आणि काही करा आणि सुप्रिया सुळे यांना सर तुम्ही पाठिंबा द्या, त्या ह्याच्यामध्ये आम्ही दिला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आता त्यांचे आणि माझे संबंध बिघडलेत का किंवा माझे संबंध नव्हते का? राजकीय संबंध सगळ्यांशीच असतात. तेव्हा राजकीय संबंध आहेत म्हटल्यानंतर तुम्ही एकमेकांकडे जात नाही का? असं नाही अजिबात. मी ते राजकारण कधीच मी उलट कालच्या याच्यामध्ये माझी तब्येत पाहायला आणि हे मी नेहमीच पाळत आलेलो आहे की राजकीय नेता आपला विरोधक असेल किंवा आपला फॉर असेल, त्याच्यावरती काही संकट आलं असेल, आपण त्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, त्याला बघायला गेलं पाहिजे. मी आजही स्तुती करतो की अजित पवार मला बघायला आले. काल असताना एकनाथ शिंदेसुद्धा असताना आले. हे गुडविल गेस्चर जोपर्यंत राजकारणामधलं राहत नाही तोपर्यंत तुम्हाला राज्य चालवता येत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे कोणाने कोणाशी तरी संबंध आहेत आणि म्हणून असणारे हे आरोप झाले, त्याच्यापेक्षा जे आहेत फॅक्ट, आजही मी असणारं जयंत पाटील यांना असणारं विचारतोय हे तुमचे संबंध आहेत की नाही याचा खुलासा पहिल्यांदा करा. आपल्याकडे काय हे आहेत का साहेब की आपल्याकडे तुम्ही 30 वर्षानंतर ह्या जो रेफरन्स देतात शरद पवार आणि दाऊदच्या भेटीचं काय प्रयोजन काय नेमकं? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की 1990ची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पुन्हा आम्हाला दिसते. आम्हाला तर दाऊदच्या तुम्हाला ती दिसणार नाही आहे. तुम्हाला असं दिसणार नाही आहे ती. याचं कारण असं आहे की तुम्ही तिथे बघायलाच तयार नाही. तुम्ही जात आणि धर्म याच्या बाहेर यायला तयार नाही आहे. देशाच्या सिक्युरिटीचा इश्यू तुमच्या कधीच अजेंड्यावरती राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे ज्याचा देशाच्या सिक्युरिटीचा इश्यू हा नसेल तर त्यांनी असताना सांगावं. तुम्हाला असताना पुन्हा सांगतो की सुहास कुलकर्णीने घेतलेली माझी मुलाखत आणि त्यांनी केलेल्या याच्यामध्ये मी त्यांना असा पुरावा दिलेला आहे की वोरा कमिटी स्थापन झाली होती. त्या वोरा कमिटीची माहिती तुमच्या सोलापूरकराकडेच आहे. पण एवढं आहे की तुमची हिंमत आहे का? पत्रकार म्हणून हिंमत आहे का? सुशील कुमार शिंदे गृहमंत्री होते. तुम्हाला नसेल माझ्या मार्फत त्यांना असणारं विचारा की वोरा कमिटीच्या रिपोर्टचे ॲनेक्शर्स हे सदनामध्ये का ठेवण्यात आले नाहीत? सुशील कुमार शिंदेंना विचारा. आणि तुम्ही भीत असाल तर म्हणा प्रकाशराव आंबेडकरांनी हे आम्हाला विचारायला सांगितलेलं तुम्हाला. मी बाबासाहेबांचा नातू आहे, त्याच्यामुळे कुठे लाईन ड्रॉ करतात हे बाबासाहेबांनीच आम्हाला सांगितलेलं आहे की समाज आणि देश याचे ज्यावेळेस प्रश्न येतात तेव्हा समाज सोडायचा असतो आणि देशाचं संरक्षण करावं लागतं. आणि आजची गरज ही आहे की देशाचं संरक्षण करण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. बाळासाहेब प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे म्हणतात की बाबा आमची सत्ता आली तर आम्ही RSSवर बंदी घालू. त्याच दरम्यान उलेमाच्या बोर्डाने 17 नियमाचे अटी घालून महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांना पत्र दिले की बाबा आमच्या अटी मान्य असेल तर आम्ही खुलेआम तुमच्याबरोबर समझोता करू आणि मतदान करायला भाग पाडू. याचा अर्थ असा की 75 वर्षामध्ये पहिल्यांदाच इतकी राजकीय प्रगल्भता मुस्लिमांमध्ये आली का? त्यांचा स्क्रिप्ट लिहिणारा आणखी वेगळा कोणी आहे? ते मुसलमानांमध्ये प्रगल्भता आली का हा याचा इश्यू मी करणार नाही. कुठल्याही संघटनेवरती बॅन करायचं असेल तर मी एवढंच म्हणणार आहे की त्या उलेमा संघटनाने त्यांच्याकडे जेवढी माहिती आहे ती सगळी माहिती पहिल्यांदा पब्लिक ह्याच्यामध्ये आणावी, डोमेनमध्ये आणावी. एक भाग. दुसरा भाग, ते असताना हे कबूल करणार आहेत का की त्यांनी ज्या आघाडीच्या पाठिंबा देतात आहेत त्या आघाडीकडे त्यांनी असणारं 44 जागेंची मागणी केली होती.
आणि आज आपल्याला असं दिसतंय त्या 44 जागेंपैकी डबल डिजिटमध्ये सुद्धा आकडा म्हणजे मुसलमानांना प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. त्याच्यामुळे हे जे उलेमा आहेत या उलेमांचं राजकारण किंवा त्यांचा असणारा दबाव आपल्या समाजाला किंवा मुस्लिम समाजाला, मी मुस्लिम समाजापुरतंच मर्यादित राहतो, मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळावं काँग्रेसकडून, NCPकडून आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांची ताकद कमी पडली आहे का हे त्यांनी असणारा खुलासा करावा. हा पहिला भाग. दुसरा भाग 32 ठिकाणी, कदाचित माझा थोडं अपडेट कमी असेल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, पण 32 ठिकाणी एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरे वर्सेस एकनाथ शिंदे असा असणारा सामना आहे. एकनाथ शिंदे हे BJP बरोबर गेलेत अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे मुसलमान हा असणारा एकनाथ शिंदेला मतदान करू शकणार नाही. दुसऱ्या बाजूला काँग्रेस याचा सिम्बॉल नसल्यामुळे काँग्रेसचाच प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहत नाही. या सगळ्या 32 ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. मागच्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने असणारा BJPने मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला असेल, मग तो औरंगजेबचा इश्यू असेल, NRCचा इश्यू असेल किंवा इथे असणाऱ्या कायद्याच्या दृष्टिकोनातून असेल, या सगळ्याच्या पाठीमागे वंचित बहुजन आघाडी ताकदीने उभी राहिली आणि एका प्रकारचं असणारं प्रोटेक्शन जे आहे हे मुस्लिम समाजाला देण्यात आलं अशी असणारी परिस्थिती आहे. आम्ही उलेमाना असणारा हा प्रश्न विचारतो आहे आपल्या माध्यमातून की ह्या ज्या 32 जागा आहेत की ज्या 32 जागेमध्ये एकनाथ शिंदेला मतदान देऊ शकत नाही ही परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे वफ प्रॉपर्टीच्या संदर्भातलं जे बिल आलं त्यावेळेस ते असणारं वॉकआउट होऊन झाले. म्हणजे कुठेतरी आम्ही त्यावेळेस असणारं शंका व्यक्त केली होती की पाणी कुठेतरी मुरतंय काय, अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये या उलेमाना आम्ही असणारा विचारतो, या 32 ठिकाणच्या मतदारसंघामध्ये तुम्ही मुस्लिम समाजाला सांगणार आहात का की वंचित बहुजन आघाडीने मागच्या 5 वर्षामध्ये आपल्या पाठीमागे उभी राहिली आणि म्हणून आता वंचित बहुजन आघाडीला आपला पाठिंबा आहे असं उलेमा जाहीर करणार आहेत का? हा माझा त्यांना सवाल आहे. साहेब त्या मागण्यांमध्ये मुसलमानांच्या आरक्षणासंदर्भात देखील बोललेलं आहे. 10% आरक्षण मुसलमानांना दिलं पाहिजे अशा पद्धतीने मागणी केली आहे. पण अमित शहा असं म्हणतायत जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत मुसलमानांना कदापि आरक्षण दिलं जाणार नाही. माझं म्हणणं आहे मुसलमानांनी हे चॅलेंज त्या ठिकाणी एक्सेप्ट करावं. मुसलमानांना 5% आरक्षण जे देण्यात आलं होतं शिक्षण क्षेत्रामधलं त्याचं हायकोर्टाने सुद्धा मान्यता दिली आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यातली असणारं मान्यता दिली. वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे असणारं मुस्लिम समाजाने उभं राहावं, मुस्लिम समाजाने उभं राहावं. आम्ही सत्तेत आलो तर अमित शहाला फेल केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. तेव्हा अमित शहाला फेल करण्यासाठी मुसलमानांनी आम्हाला मतदान द्यावं हे आम्ही त्यांना आवाहन करतो. साहेब निवडणुका आल्या की रिपाई इतक्याची चर्चा होते. रामदास आठवले म्हणतात की थँक्यू, जाऊ द्या, सोडू द्या. असं आरक्षणाच्या मुद्द्यावर हक्के आणि जरांगे हे समोरासमोर असताना OBC फॅक्टर हा लोकसभेला जसा एक कल्ली गेल्यासारखा दिसला तो आताच्या पोझिशन मध्ये तसा दिसत नाही. नाही माझं नाही, तुमचं थोडं रीडिंग चुकतं असं म्हणजे तुमच्या माझ्यामध्ये रीडिंगमध्ये फरक दिसतोय. लोकसभेमध्ये संविधान हा प्रश्न होता का तर निश्चितपणे होता. लोकसभेमध्ये अजून एक प्रश्न अंडरकरंट म्हणून जो होता ती म्हणजे लोकशाही. संविधान आणि लोकशाही
हे दोन इश्यूज फार मोठ्या प्रमाणात लोकसभेमध्ये होते. वंचित बहुजन आघाडीने ते रान पेटवलं होतं अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून एका प्रकारचं माहोल देशभर असणारं निर्माण केलं. 400+ हा जो फिगर BJPकडून होत राहिला त्याच्यातून लोकांचं भावना घट्ट व्हायला लागल्या की हे संविधान बदलणार अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे संविधानवादी आणि लोकशाहीवादी या फोर्सेस एकत्र आल्या आणि त्यांनी BJPला हरवता थांबवलं असं मी त्या ठिकाणी मानणार आहे. एक भाग. आत्ताची जी निवडणूक आहे ती आरक्षणाची निवडणूक आहे ही आपण लक्षात घ्या. इथे 2 आरक्षण अडकलेत अशी असणारी परिस्थिती आहे. एक आरक्षण OBCचं आरक्षण आहे की जे OBC बोलत जरी नसला तरी त्याच्या मनामध्ये भीती एक फार मोठ्या प्रमाणात बसलेली आहे की सुप्रीम कोर्टाने डेटा नसल्यामुळे आपलं स्थानिक स्वराज्यातलं आरक्षण थांबवलेलं आहे. उद्याच्या विधानसभेनंतर 200 मराठा समाजातले आमदार निवडून जातील असं जे वक्तव्य इलेक्शनच्या अगोदर करण्यात आलं होतं त्यातून OBCची भीती अजून बळकावलेली आहे. आणि ती म्हणजे की एकदा हे झालं तर जनगणना मान्य करायची पण इम्पिरिकल डेटा नसल्यामुळे शिक्षण आणि सर्व्हिस याच्यातलं आरक्षण थांबवायचं आणि ते आलं की सुरुवात करायचं. इम्पिरिकल डेटा कधी येईल हे माहिती होणार नाही. विधानसभेमधला ठराव असल्यामुळे चॅलेंज करता येत नाही. ठरावाची भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या भूमिकेशी सहमत असल्यामुळे पूर्णपणे रस्ते आपले बंद होतील. आणि त्याच्यामुळे ही निवडणूक मला मराठवाड्यामध्ये ती स्पष्टपणे दिसते. पण इतर भागामध्ये ती लोकांच्या मनामध्ये आहे आणि ते म्हणजे की आपण आपल्याच माणसाला मतदान करायचं. म्हणजे मराठ्याने मराठा समाजाला मतदान करायचं आणि OBC असं म्हणतोय की मी जो आरक्षणवादी आहे त्यालाच मतदान या ठिकाणी करणार आहे. त्याच्यामुळे ही एक डिवाईड आहे अशी असणारी परिस्थिती आहे. जे मराठा समाज OBCला मतदान करणार नाही आणि OBC हा मराठा समाजाला मतदान करणार नाही अशी असणारी परिस्थिती एक आम्हाला दिसते. दुसरं जे आहे जे सुप्रीम कोर्टाने क्रीमी लेअर आणि वर्गीकरणाचा मुद्दा उपस्थित केला हे मला मान्य आहे की पहिल्यांदा मातंग समाजाने ही मागणी लावून धरली होती. त्यांनी निर्णयाचं स्वागत केलं हे याची जाणीव आहे. परंतु त्यांच्या जसं लक्षात आलं की त्या निर्णयामध्ये क्रीमी लेअरमध्ये येणारं कोण तर ज्या कुठल्या कुटुंबाने एकदा सवलतीचा फायदा घेतला की तो क्रीमी लेअरमध्ये येतो. म्हणजे OBCचं क्रीमी लेअर वेगळं आणि SCचं क्रीमी लेअर वेगळं हे जे जजमेंटमधनं त्या ठिकाणी आलेलं आहे त्याचा आपल्यालाही परिणाम असणारा होतो अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यांनी वर्गीकरणाची मागणी तशीच ठेवलेली आहे. क्रीमी लेअरला विरोध त्यांचा सुरुवात झाला अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आरक्षण हा मेन मुद्दा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. साहेब 2051 सालापर्यंत हिंदूंची मुंबईतील संख्या जी आहे ती 54% कमी होणार असा TISचा जो आहे तो अहवाल आलेला आहे. बांगलादेश आणि रोहिंग्यांची संख्या जी आहे ती वाढणार आहे. मला वाटतं सेन्सस जर झाले असते तर अधिक चांगलं झालं असतं मी त्या ठिकाणी मानलं असतं. आपल्याला अधिक चांगल्या रीतीने त्या ठिकाणी बोलता आलं असतं. याचं कारण असं आहे की मुंबईची लोकसंख्या म्हणजे मराठी माणसाची लोकसंख्या कमी करणारा जबाबदार कोण असेल तर शिवसेना आहे हा माझा सरळ आरोप आहे. मी मुंबईकर आहे. मुंबईतला वाढलेलो आहे राहिलेला आहे. तेव्हा
आणि ज्यांना कोणाला चॅलेंज करायचं असेल त्यांनी चॅलेंज करावं. मी नाही असं म्हणत नाही आहे. महानगरपालिकेचे गेले 20 वर्षाचे कॉन्ट्रॅक्टर कोण कोण आहेत तेवढं असताना सांगावं. तो मराठी माणूस आहे की तो बिगर मराठी माणूस आहे? 90% कॉन्ट्रॅक्टर हे बिगर मराठी आहेत आणि त्यांनी येताना त्याच्याबरोबर लेबर घेऊन आला. आता तो लेबर आल्यानंतर त्याला मुंबईसारखं शहर मिळाल्यानंतर तो सोडतोय कशाला? तो रहिवासी झाला. त्याच्यामुळे असा दोष कोणाला देणार आहात? तर पहिल्यांदा स्वतःकडे बघावं लागतं की मी दोषी आहे की नाही. योगेंद्र यादव सोलापुरात होते. अकोल्यामध्ये जे काही प्रकार घडला त्यांचं असं म्हणणं की वंचितच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि प्रकाश आंबेडकर त्यानंतर मला फोन करून स्वारी वगैरे म्हणतील असं त्यांना अपेक्षा होती वाटतं, पण ते तुम्हाला शुभेच्छा कर्तृत्वासाठी स्वारीची अपेक्षा बाळगून आहे. त्यांनी असं पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये कोण गेलं हे पहिल्यांदा सांगावं. त्यांच्यातला कार्यकर्ता हॉस्पिटलमध्ये गेला की त्यांना प्रश्न विचारणारा कार्यकर्ता हॉस्पिटलमध्ये गेला याचा खुलासा त्यांनी करावा. साहेब, काँग्रेसनं वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर हे केलं, हल्ला केला. हल्ला नाही, वारंवार अपमानित केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वारंवार अपमानित केलं असं नरेंद्र मोदींनी म्हटलेलं आहे. BJPने काय केलं? तीच केलं. त्याच्यामुळे दोघं एकसारखेच आहेत. म्हणजे हिंदू कोड बिल हे जे निर्माण करताना त्याला पहिला विरोधक कोण होता? तर हिंदू महासभा होती. दुसरा विरोधक कोण होता? तर RSS होती. तिसरा विरोधक कोण होता? तर साधू संतांना असताना पुढे करण्यात आलं. पण साधू संतांशी ज्यावेळेस बाबासाहेब बोलले आणि त्या झालं तेव्हा साधू संतांनी तुम्ही पुढे जा, तुम्ही चुकीचं करताय असं आम्हाला वाटत नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण जे काँग्रेसने केलं ते त्यावेळेच्या जनसंघाने केलं, त्यावेळेच्या हिंदू महासभेने केलं. त्याच्यामुळे मी असताना मानतो त्या ह्याच्यामध्ये की त्याचं कोणी राजकारण करावं असं मला वाटत नाही आहे. कारण का बाबासाहेबच नेहमी म्हणत असत की एखादी व्यवस्था माणसाला सांगत असेल की तुम्ही असं वागलं पाहिजे आणि तो त्या पद्धतीने वागत असेल तर त्या माणसाचा दोष नाही तर त्या व्यवस्थेचा दोष आहे. आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांनी ज्यांनी आंदोलनं केली, अमुक केली किंवा विरोध केला त्यांना कधीच बाबासाहेबांनी असताना दोषी धरलं नाही. त्यांनी सिस्टमला दोषी धरलं. सिस्टम बदलवली आणि माणसं बदलली तशी असणारी परिस्थिती आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान खतरेसारखा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र या निवडणुकीत भाजपने एक मुद्दा आणलाय, संविधानाच्या प्रतीच्या कलरचा मुद्दा लाल रंगाचा आहे आणि त्याच्यावर अर्बन नक्षलवादापर्यंत थेट मुद्दे जोडले जात आहेत. फडणवीस थेट म्हणतात की संविधानाचा अपमान करतायत काँग्रेसवाले आणि विशेष करून राहुल गांधी. लाल संविधान जे काही पार्लमेंटमध्ये संविधान ज्याच्यावरती सगळ्यांच्या सह्या आहेत, देवेंद्र फडणवीसना माझं चॅलेंज आहे, त्याचा कलर काय आहे तो त्यांनी फक्त सांगावं. उरलेलं जाऊ द्या, त्याचा कलर काय आहे तेवढा फक्त त्यांनी असताना सांगावं. आणि दुसरं, राहुल गांधी जे लाल संविधान घेऊन फिरतात आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारनेच पब्लिश केलेलं आहे. आणि तुम्हाला कोणाला जर बघायचं असेल तर इथल्या कुठल्याही लॉ म्हणजे बुक स्टॉलमध्ये किंवा लायब्ररीमध्ये एवढं छोटं असं असताना ती संविधानाची कॉपी आहे की तुम्हाला वकिलाकडे गेला तर वकिलाकडेही मिळेल. ती कॅरी करणं फार सोपी आहे. आणि तीही पब्लिशिंग हाऊस जे आहे ते अलाहाबाद पब्लिशिंग हाऊस आहे. अलाहाबाद पब्लिशिंग हाऊस एका काळी असताना सरकारी होतं, आता त्याला असताना सेमी सरकारी केलेलं आहे आणि त्यांनीच ते पब्लिश केलेलं आहे. आणि त्याचा कलर जो आहे तो लाल आहे आणि त्याचं जे रिंग आहे ते गोल्डन रिंग आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि प्रत्येक वकिलाला तुम्ही विचारलं तर तो खिशातून काढून दाखवली हे संविधान माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे असं हे आहे. पण ओरिजिनल संविधान जे आहे त्याचा कलर काही आहे तो असणार देवेंद्र फडणवीस यांनी सांगा.
साहेब, कलम 370 वरनं पुन्हा एकदा वाद सुरू झालेला आहे. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये, उद्याची कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली JNK यांनी रिकास्ट केली तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय हे बघणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जे गोडी गुलामीने केलं पाहिजे होतं ते गोडी गुलामीने न करता पक्ष आवेशाने केलेलं आहे, ते कदाचित देशाला हानिकारक होईल असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. म्हणून मी मगाशी जे म्हणालो की 1990 आणि 200 हे पुन्हा देशामध्ये रिव्हिजिट होतंय का याची असणारी परिस्थिती आहे. साहेब, काही दिवसापूर्वी सदाभाऊ खोतांनी शरद पवारांच्या थँक्यू मी काहीच बोलत नाही. बाळासाहेब, प्रश्न असा की 2 वर्ष सलग हरियाणामध्ये जाटने आंदोलन केलं. आंदोलनानंतर त्यांच्या आशा होत्या की सत्ता आम्ही घेऊ, पण सत्ता ही पूर्णपणे भाजपानेच घेतली, जमीनदाराकडे काहीच नाही. तसाच काही प्रकार महाराष्ट्रामध्ये होण्याची दाट शक्यता आहे असं भाजपाच्या नेत्यांकडून बोललं जातं. म्हणजे नेमकं काय कशाच्या आधारावर बोलताय ते मला माहिती, त्यांनाच विचारलेलं बरं. चला, थँक्यू साहेब. एक महत्त्वाचा प्रश्न, भारतीय जनता पार्टी इतर पक्षांबरोबर निवडणुकीला सामोरे जाते, काँग्रेससारखा पक्ष जातोय, मग वंचित बहुजन आघाडी एकला चरोले का करतोय? लोकसभेत आम्ही असणारा आदिवासींबरोबर आहोत. तुम्ही त्यांना असं मानायलाच तयार नाही. आदिवासी या देशाचे नागरिक आहेत हेच पहिल्यांदा तुम्ही मानायला तयार नाही आहात. आदिवासी इथला असणारा 12% आहे हे तुम्ही मान्य करायला तयार नाही आहात. त्यांचे पक्ष आहेत हेही तुम्ही त्यांचं एक्झिस्टन्स मान्य करायला तयार नाही आहात. त्याच्यामुळे आम्ही असणारा आदिवासी पार्टीबरोबर आहोत याचा कुठेही तुम्हाला उल्लेखही नाही आहे. त्याच्यामुळे असणारं गोंडवाना पक्ष हा आमच्याबरोबर आहे. राजुरामधल्या त्यांच्या उमेदवाराला आम्ही असणारा पाठिंबा दिलेला आहे. चोपडामधला भारत आदिवासी पार्टी म्हणून राजस्थानमध्ये सत्तेमध्ये आहे, त्यांचा असणारा अध्यक्ष अनिल गायकवाड हा चोपडा मतदारसंघामध्ये लढतो आहे, त्याला असणारा आमचा पाठिंबा आहे. त्यांना आपल्याला दिसत नाही. एकलव्य संघटनेमधला असणारा अध्यक्ष अनिल जाधव राऊरी मतदारसंघामधनं असणारा लढतात आहेत. तुम्ही हे मान्यच करायला तयार नाही आहात की हा तुम्हाला मराठीच्या बाहेर तुम्ही बघायलाच तयार नाही आहात. आणि म्हणून आम्ही असं एक नाव दिलेलं आहे त्याला, मराठा खानावळ. त्या मराठा खानावळमध्ये 2 उपरे आहेत. एका बाजूला देवेंद्र उपरा आहे आणि दुसऱ्या बाजूला असणारा उद्धव ठाकरे आहेत. दुसरे कोणीच नाही आहेत. त्याच्यामुळे उरलेले जे नाही त्यांचं आम्ही असं वेगळं ताट केलं ते तुम्ही मान्यच करायला तयार नाही. आता तो OBC वेगवेगळ्या संघटना आमच्याबरोबर, म्हणजे आता हाकेसारखे आहेत ते प्रचाराला लागलेले आहेत. नवनाथ वाघमारे आहेत ते प्रचाराला लागलेले आहेत. हे तुम्ही मान्यच करत नाही आहात. जरांगे पाटलांनी असं सांगितलं होतं की आम्ही उमेदवार उभा करणार, ऐनवेळेस तुम्ही माघार घेतली. काय राजकारण नक्की झालं, आपला काय त्यामध्ये? हे जे 200चा आकडा मी जो म्हणालो, जरांगे पाटलांनी सगळ्यांना उभं केलं आणि शेवटच्या दिवशी म्हणजे विड्रॉलच्या दिवशी विड्रॉ करायला ठरवलं. त्यातून 200 श्रीमंत मराठा कसे निवडून आणायचं ह्याचा खेळ झाला. आणि दुर्दैव मी असं म्हणेन की जरांगे पाटील त्या खेळामध्ये सहभागी झाले आणि रयतेतल्या मराठ्यावरला त्यांनी वाऱ्यावरती सोडलं. किती जागा जिंकल्या महाराष्ट्र राज्यात? आज मला तर फार चांगली लोकंसुद्धा म्हणतात की इलेक्शन आमच्या समजण्याच्या बाहेर आहे, तेव्हा आमच्याही हे इलेक्शन समजण्याच्या बाहेर आहे एवढं मी कबूल करतो. पण चित्र कसं असेल की 23 तारखेनंतर? नाही, मी अजून मी आत्ता नाही, मी असं जे आहे एवढंच सांगेन की 2-3 जिल्ह्यांचे अजून दौरे केले की मी तुम्हाला सांगू शकेन की नेमकं जसं मी म्हटलं की मनामध्ये काय आहे हे जोपर्यंत आपण ओळखत नाही तोपर्यंत सांगता येईल. थँक्यू, आभारी. पत्रकार
जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुले सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।